माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर. त्रिवेणी कथा जागर मध्ये मी तुम्हाला एक विचार करायला लावणारी कथा सांगणार आहे अभिवाचनातून. रफू. चला तर ऐकूया. कथेचं नाव रफू. गावातल्या छोट्या बाजारपेठेत एक छोटस दुकान होतं. दुकानात होता रफूवाला. दुकान इतकं छोटं होतं की उभं राहिलं की बाहेरून जग दिसत नसे हो. भिंतीवर टांगलेले जुने कोट, फाटलेले शाली, झिजलेले स्वेटर आणि टेबलावर एक छोटासा भिंग. दादाबाईचं काम एकच, रफू. रफू फक्त सुई दोऱ्याचं काम नाही बरं का. रफू म्हणजे फाटलेलं इतकं जोडून जपून फट कुठे हे सुद्धा दिसू देवारीचं नाही. पण हे काम सगळ्यांना जमत नाही हो. कारण फक्त सुई दोरा असला म्हणजे रफू होत नाही. त्यासाठी लागता वर्षाचा अनुभव, संयम, कपड्याची भाषा, समजणारे डोळे. त्या दिवशी दादाबाईच्या दुकानात एक तरुण आला. हातात त्याने एक जुना स्वेटर धरला होता. बाई, हे रफू होईल का? बाईने भिंग लावून स्वेटर पाहिला. फट मोठी होती. ते शांतपणे म्हणाले, रफू होईल पण वेळ लागेल हो. तरुण थोडा चिडून म्हणाला, इतका वेळ कशाला? 2 टाके मारले की झालं ना. बाई हलकंच हसलं आणि काय म्हटलं, बाबा 2 टाके मारणं म्हणजे शिवण, पण रफू म्हणजे जखम लपवणं. तेवढ्यात दुकानात एक वृद्ध माणूस बसलेला होता. तो सगळं ऐकत होता. त्याने हळूच सांगितलं, बाई, कपड्याला रफू असतो पण नात्याला नसतो. नात्याला असतो का? नाही. दुकानात क्षणभर शांतता पसरली. त्या वृद्धाचं नाव होतं दत्ताभाऊ. त्याचा एक जिवलग मित्र होता हो. त्याचं नाव होतं गणेश. शाळेत एकत्र, कॉलेजात एकत्र, लग्नात एकमेकाच्या बाजूला एकत्र. लोक म्हणायचे, हे दोघं मित्र नाही बरं का, एका आत्म्याचे 2 भाग. पण आयुष्यात एक दिवस आला. व्यवसायात पैसे आले, पद, प्रतिष्ठा, सत्ता आली आणि त्याच्यासोबत आली अहंकाराची बारीक फट. सुरुवातीला ती फट दिसलीच नाही. मग गैरसमज वाढले, एकमेकावर शब्द झडले आणि एक दिवस नातं फाटलं. दत्ताभाऊ दुकानात हळूच आवाजात म्हणाले, सुरुवातीला वाटलं 2 फोन केले की सगळं ठीक होईल, पण अहंकाराचा दोरा खूप घट्ट असतो. वर्ष गेली, दोघेही आपापल्या आयुष्यात मोठे झाले, पण आत कुठेतरी एक जागा रिकामी राहिली. भाई शांतपणे रफू करत होते. ते म्हणाले, दत्ताभाऊ, कपडं फाटलं की लोक लगेच आणतात, पण नातं फाटलं की लोक थांबता हो. अहंकार सुकू देता, जखम खोल जाऊ लागते. आणि मग रफू करायला येतात तेव्हा ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले, दोरा जुळत नाही, रंग जुळत नाही, फट जास्त मोठी झालेली असते. दत्ताभाऊच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, भाई, मग उपाय काय? बाईने सुई हळूच काढली. उपाय एकच, रफू लवकर करायचा, फट दिसली की लगेच बसायचं, दोरा संयमाचा, सुई समजुतीची आणि गाठ माफीची. बघा, गाठ माफीची. केव्हाही आपल्या हातून चुका होत असतील तर आपण सुद्धा माफी मागावी. स्वेटर तयार झाला. फट कुठे ओळखू येत नव्हतं. तरुण आश्चर्याने म्हणाले, भाई, खरंच दिसत नाही हो. दादाबाई म्हणाले, कारण मी फक्त टाके मारले नाही, टाके. कपड्याच्या धाग्यातून धागा काढला आणि रफू केला. दत्ताभाऊ उठले. त्याने फोन काढला. खूप वर्षाने एक नंबर डायल केला. फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, हॅलो, हॅलो. दत्ताभाऊचा आवाज थरथरला. गाणे, आपल्या मैत्रीला थोडा रफू करायचा आहे, वेळ आहे का? त्या दिवशी दादाभाई दुकान बंद करायला हळूच फुटफुटले, कपड्याचा रफू मी करू शकतो, पण नात्याचा रफू त्या माणसाने स्वतःच करायचा असतो. कारण फाटायला एक क्षण लागतो, पण रफू करायला किती कधी संपूर्ण आयुष्यही लागतं. म्हणूनच कधी पण नात्यात दुरावा येऊ देऊ नका. रफू करायची वेळच येऊ नये. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच अभिप्राय द्यायला विसरू नका.